मित्रांनो नमस्कार। टोमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला असेल, जर आपण लागवड करणार असेल तर त्याच्यामध्ये रोपांची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते। आपण रोपं घेताना काय काळजी घेतो? फक्त रेट बघतो का? तर असं न करता रोपांची गुणवत्ता तपासा। याच्यामध्ये काय काय तपासायचं आहे? रोपं जे घेणार आहे, जे ट्रे आहे रोपांचा, याच्यामध्ये रोपांची वाढ एक समान झालेली असायला पाहिजे। हिरवीगार तजेलदार रोप असणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट, ही रोपं रोगमुक्त, कीडमुक्त आणि व्हायरस फ्री असायला पाहिजे। तरच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ही रोपं घेऊन गेल्यानंतर रोग आणि किडी जाणार नाहीत। चौथं, या रोपांची जी काडी आहे, ज्याला आपण स्टंप म्हणतो, याची जाडी पेन्सिल साईज झालेली असायला पाहिजे। त्याच्यामध्ये हार्डनिंग केल्यानंतर या काडीचा रंग जो आहे टोमॅटोच्या रोपांमध्ये हा पर्पल कलर किंवा जांभळ रंगाचा दिसायला पाहिजे। याच्यासोबतच जे तुम्ही कोकोपीटमधून किंवा ट्रेमध्ये लावलेली रोपं जर उचलून बघितलं, कोकोपीटचा जो डेप्थ आहे, याच्यामध्ये तयार झालेला जो मुळांचा रंग आहे, हा पूर्णपणे पांढरट रंग असायला पाहिजे। जर तो तपकिरी रंग किंवा कुजल्या असा वेगळा रंग दिसत असेल तर समजून जा की ही रोपांची मुळं या ठिकाणी खराब होत आहेत। अशा प्रकारे रोपांची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे आणि यासाठी फ्रूटवाला बागायतदार सातत्याने काम करतंय। शेतकऱ्यांपर्यंत क्वालिटी गुणवत्ता रोपांची माहिती पोहोचवत आहे आणि त्याच्यासोबतच ॲग्रीटेक नर्सरी एक्सलन्सच्या माध्यमातून आपण नर्सरीवाल्यांना देखील याचं ट्रेनिंग देतोय। फ्रूटवाला बागायतदाराशी संपर्क करा गुणवत्तापूर्ण रोपं मिळवण्यासाठी। धन्यवाद।